सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कडा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. जाणीव आपल्या देहाकडे, पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. देहधारणा. हळूहळू जाणीव आपल्या श्वासाची. आपण श्वास घेतोय, सोडतोय. प्राणधारणा. आंतरिक सजगता. करूया श्वसन मार्ग शुद्धी. एकेका नाकपुडीने. डोळे अलगद मिटलेले आहेतच. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करूया. उजवा हात गुडघ्यावरच असेल. उजव्या नाकपुडीने आपण ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशनची कृती करणार आहोत. उजवीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. आपलं पोट हलकसं बाहेर येईल. तोही श्वास जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. हे करत असताना नकळत कपाळावर, डोळ्यांवर आठी येते. तसं न करता फक्त जाणीवपूर्वक बाहेर श्वास आपण सोडणार आहोत. पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत पोटाला झटका. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. डावा हात गुडघ्यावर. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. डाव्या नाकपुडीने हीच कृती. डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा हात गुडघ्यावर, डोळे अलगद मिटलेले. क्रमाक्रमाने आपण उजवी आणि डावी नाकपुडी मोकळी करून घेतली. तिथे श्वसन मार्गातला किंचितसा बदल त्याचा मनातल्या मनात मागोवा. करूया आपण कपालभाती, ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. ज्यांना हायपर ऍसिडिटीचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांनी कपालभाती करताना थोडीशी काळजी घ्यायची किंवा नाही केली तरीही चालेल. यथाशक्ती आपण 15 आवर्तनं करणार आहोत कपालभातीची. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशनची कृती. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. आपलं पोट हलकसं बाहेर येत आहे. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 10 ते 15 आवर्तनं. जाणीव आपल्या फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे असेल. चेहरा अगदी शांत. जाणीवपूर्वक यथाशक्ती कृती. सावकाश कृती थांबवायची आहे. मोकळा झालेला आपला श्वास आणि श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. आणि यासाठी आहे तो श्वास पूर्णपणे सोडून
एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओंकार. खोलवर दीर्घ श्वास. उच्चार. खोलवर दीर्घ श्वास. दोन्ही हात जोडून प्रार्थना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू ही प्रार्थना एकत्रित. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. मनोमन आपले आई वडील, आद्य गुरुजन, इष्ट देवता त्यांचं स्मरण करूया आणि प्रार्थना एकत्रित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने सरळ वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतलं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली येतील. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद आपल्या डोळ्यांच्या आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देशील आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आज आपण सुरुवात स्टँडिंग पासून करणार आहोत. काल आपण स्टँडिंग वाली आसनं घेतली नव्हती, म्हणून उठून उभं राहायचंय. स्टँडिंग मध्ये दंड स्थितीमध्ये विश्रांती. मान मागे सैल सोडून द्या. रिलॅक्स. आता दोन्ही पाय जोडलेले ठेवा. दोन्ही हात आपल्या कमरेवरती. सावकाश. दोन्ही हात कमरेवर आणि आता फक्त उजवा पाय समोर घ्यायचा आहे. फक्त उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून समोर घ्यायचा आहे आणि उजव्या पायाच्या पाचही बोटांमध्ये ताण द्यायचा आहे. रिलॅक्स करायचे. पाचही बोटं ताणायची आहेत. रिलॅक्स करायची. बरं, आता इकडे तोल जात असेल तर एका हाताने टेबल, खुर्ची किंवा भिंत जे काही असेल ते पकडा आणि ही कृती करा. जास्तीत जास्त बोटांमध्ये ताण देऊया आणि रिलॅक्स करूया. ताण द्यायचा आहे. रिलॅक्स करायची. बरोबर. ताणायची आहे. रिलॅक्स करूया. ताणूया. रिलॅक्स करूया. बरोबर. आता अँकल जॉइंट्स मधून पाऊल स्वतःकडे खेचून घ्या आणि जमिनीकडे ताणा. स्वतःकडे खेचा. जमिनीकडे ताणा. बरोबर करताय. स्वतःकडे खेचा. जमिनीकडे ताणायचं आहे. बरोबर. आता इथे फक्त अँकल जॉइंट्स मध्येच हालचाल अपेक्षित आहे. पूर्ण पाय न हलवता फक्त अँकल जॉइंट्स मध्ये हालचाल. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. 1 2 3. पूर्ण पाय न हलवता फक्त अँकल जॉइंट्स मधून जेवढा तुम्हाला पाऊल हलवता येईल तेवढं हलवा. ओके. बरोबर. आणि विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5. बरोबर. छान. आता सावकाश उजवा पाय खाली ठेवा. पुन्हा दोन्ही पाय जुळलेत आणि आता डावा पाय सरळ करा. गुडघ्यातनं सरळ असेल समोर आणि डाव्या पायाच्या पाचही बोटांमध्ये ताण द्यायचा आहे. रिलॅक्स करायची. ताणायची आहे. रिलॅक्स. ताणूया. रिलॅक्स करूया. ताणायची आहे. रिलॅक्स. बरोबर. आता अँकल जॉइंट्स मधून पाऊल स्वतःकडे खेचा. जमिनीकडे ताणा. वर खाली. परफेक्ट. वर खाली. वर खाली. वर खाली. बरोबर. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. 1 फक्त पावलामध्ये हालचाल होईल. 2 सावकाश. 3 4 बरोबर. 5 विरुद्ध बाजूने करा. 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबा आणि दोन्हीही पाय पुन्हा जुळलेले आहेत. दोन्ही पाय जुळलेले. तोल जात असेल तर पावलामध्ये अंतर घ्या. पुन्हा दोन्ही हात कमरेवर आणि आता करणार आहोत आपण नेक रोटेशन.
ठीक आहे. दोन्ही हात कमरेवर, नजर समोर. सावकाश आता आपली हनुवटी गळ्याकडे घेऊया आणि आता सुरुवात करूया. आपली मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अगदी सावकाश करा. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. क्लॉकवाईज 3 वेळेला. उजवीकडून पाठीमागे, डावीकडून मध्यभागी. आणि अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला. डावीकडून उजवीकडे. 1 अगदी सावकाश. 2 आणि 3. 3 वेळा पूर्ण झालं की मग थांबायचं आणि सावकाश मान सरळ करायची. दोन्ही हात खाली घ्यायचे. नजर पुन्हा समोर. आता दोन्ही हात समोर घ्या आणि दोन्ही हात जोडायचे. जसं आपण नमस्कार कसं करतो त्याप्रमाणे. हे बघा अशी मी तुम्हाला क्रॉस करून दाखवते. अशा प्रकारे दोन्ही हात समोर जोडून घ्यायचे. ठीक आहे. आपण हँड्स इन अँड आउट करणार आहोत. याच्याने आपली लंग्स कॅपॅसिटी वाढणार आहे. आता श्वास घेत घेत दोन्ही हात लांब करायचे, जास्तीत जास्त पसरवायचे. श्वास घेत घेत दोन्ही हात लांब आणि श्वास सोडत सोडत जवळ. बरोबर श्वासाकडे लक्ष देऊन कृती. श्वास घेत घेत लांब, जास्तीत जास्त लांब. परफेक्ट. आणि श्वास सोडत सोडत जवळ. आता इथे आपली फुफ्फुस आपल्या बरगड्या आडव्या कक्षेत ताणल्या जातात. श्वास घेत घेत लांब. बरोबर. श्वास सोडत जवळ. आता आपण थोडासा व्हर्टिकली खेच देणार आहोत त्यांना, म्हणजे उभ्या कक्षेमध्ये. श्वास घेत घेत हात वर आणि श्वास सोडत पुन्हा मध्यभागी. हात तसेच जोडलेले ठेवायचे आणि श्वास घेत घेत वर घ्यायचं. तोल जात असेल तर भिंतीला टेकून उभं राहा आणि कृती करा. म्हणजे एक पॅसिव्ह आधार घ्या मागे भिंतीचा. पुन्हा श्वास सोडत खाली. पुन्हा श्वास घेत वर घेऊया. छान. आणि श्वास सोडत खाली. आता आपण पूर्ण हात बघा, श्वास घेत दोन्ही हात असे वर घ्या आणि श्वास सोडत बाजूने खाली घ्या. श्वास सोडत साईडने खाली येते. हा बरोबर. छान. पुन्हा श्वास घेत वर या. दोन्ही हात सावकाश वर आणि श्वास सोडत साईडने खाली. म्हणजे आपले संपूर्ण वायुकोश जे आहे आपल्या श्वसन मार्गातले ते मोकळे होतात. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. अजून एक हा. श्वास घेत वर. परफेक्ट. आणि श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबा आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडून घ्या. रिलॅक्स. करूया आपण कटीचक्रासन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात दोन्ही हात खांद्यातून सरळ. उजवा हात डावा हात समोरून उजव्या खांद्यावर, उजवा हात मागून डाव्या कमरेवर आणि उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाची टाच बघा. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. उजवा हात डाव्या खांद्यावर आणि डावा हात मागून उजव्या कमरेवर आणि डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच बघा. आणि हीच कृती आपण थोडीशी डायनॅमिक करूया. सुरुवात करूया. 1 उजवीकडे, 2 डावीकडे, 3 4 5 6 7 8 9 10. 10 वेळा झाले की थांबा. बरोबर. करणार आहोत आपण सुलभ हस्तपादासन. तर इथे कॉन्ट्राइंडिकेशन ज्यांना पाठीचा त्रास आहे, मायग्रेन व्हर्टिगोचा त्रास असेल, त्यांनी मात्र हे सुलभ हस्तपादासन करणं टाळायचं आहे. याचे फायदे काय आहेत? तर सूर्यनमस्कारामधली जी हस्तपादासनाची जी स्टेप आहे, तर त्याच्याही आधीची पायरी आहे सुलभ हस्तपादासन. ज्यांना व्हेरिकोज वेनचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे आसन अतिशय उपयोगी ठरतं. कारण की आपले संपूर्ण पायाचे मसल्स ताणले जातात. आवाज येतोय ना माझा? ओके. येस. हां. जर कुठलं काही समजलं नसेल, तर आपल्या वर्गाच्या शेवटी मी जेव्हा विचारते ना, काही सूचना आहे का किंवा काही अडचण आहे का, तर त्यावेळेला मला तुम्ही सांगायला सांगा. ठीक आहे? करूया आता आपण सुलभ हस्तपादासन. तर इथे मी तुम्हाला दाखवते आधी कसं केलं जातं, मग आपण एकत्रित करणार आहोत.
तर इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. तर उजवा जो आपला पाय आहे तो आपल्याला 1 ते 1.5 फुटापर्यंत पुढे घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे मी थोडीशी क्रॉस होऊन दाखवते. उजवा पाय आपल्याला 1 ते 1.5 फुटापर्यंत पुढे घ्यायचा. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे सरळ. ठीक आहे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं खाली झुकायचं. आपले दोन्ही हात जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. जर जमिनीपर्यंत नाही गेले तर हात जमिनीकडे सैल सोडायचे आणि मग आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन द्यायची. आपोआप आपलं कपाळ जे आहे हे गुडघ्याच्या दिशेने जातं. काल जे आपण जानुशिरासन पाहिलं ही सेम कृती आहे, फक्त आपण ती स्टँडिंग मध्ये करतो. आणि मग उलट चाल करताना तिथल्या तिथेच वर यायचं. श्वास घेत घेत तिथल्या तिथे वर. मग पुन्हा उजवा पाय आपला मध्यभागी येईल. ठीक आहे. काल जे आपण बैठक स्थितीमध्ये जानुशिरासन केलं सेम कृती, फक्त आपण ही स्टँडिंग मध्ये करत आहोत. फक्त एवढंच लक्षात घ्या, ज्यांना वर्टिगो मायग्रेनचा त्रास असेल आणि हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल त्यांनी जास्त वेळ पुढे झुकणं टाळा. ठीक आहे. सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आणि आता आपला उजवा पाय 1 ते 1.5 फुटापर्यंत पुढे घे. गुडघ्यातनं सरळ असेल. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास असेल त्यांचा पाय थोडासा फोल्ड झाला तरी हरकत नाहीये. हा, बाकीच्यांनी मात्र पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. नजर समोर. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. सरळ. बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्या. आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुका. आपले दोन्ही हात जमिनीकडे सैल सोडा किंवा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. बरोबर. छान. परफेक्ट. सावकाश. जेवढं तुम्हाला झुकता येईल तेवढं झुका. ज्याला पाठीचा त्रास आहे त्यांनी जास्त वेळ पुढे झुकणं टाळा. आणि आता आपली हनुवटी गळ्याकडे न्या. चिन लॉक टू द युअर कॉलर बोन. आणि आपलं कपाळ आपोआप उजव्या गुडघ्याच्या दिशेने जाईल. आता इथे खांदे रिलॅक्स ठेवा. डोळे उघडेच ठेवा. डोळे बंद केले तर तोल जाऊ शकतो. आणि नॉर्मल श्वास चालू ठेवा. आपला ब्लड फ्लो जो आहे हा हृदयापासून डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. यथाशक्ती थांबल्यानंतर उलट चाल करताना हळूहळू सावकाश तिथल्या तिथे सरळ व्हा. हात डोक्याच्या दिशेने वर न नेता तिथल्या तिथे सरळ. बरोबर. आणि आता उजवा पाय पुन्हा मध्यभागी आणा. हीच कृती विरुद्ध बाजूने. थोडा वेळ विश्रांती, श्वासाची गती नॉर्मलला येऊ दे. आणि मग आपण हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. नजर समोर. आणि आता डावा पाय आपला समोर घ्या 1 ते 1.5 फुटापर्यंत पुढे. बरोबर. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घ्या. आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुका. लोअर बॅक मधून पुढे जायचंय. आधी मान अजिबात पुढे न नेता कमरेतनं पुढे जायचं. दोन्ही हात जे आहेत ते जमिनीकडे सैल सोडा किंवा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. आणि आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा. आपोआप आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने जातं. आणि आता डावा पाय तिथले सगळे हॅमस्ट्रिंग्स मसल्स ताणले गेले. डाव्या बाजूच्या ओटीपोटावरती दाब. पाठीच्या मणक्यावरती ताण आहे. छान. यथाशक्ती थांबा. आपण श्वास घेतोय सोडतोय. उलट चाल करताना हळूहळू सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. डावा पाय मध्यभागी आणि थोडा वेळ विश्रांती. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. मान मागे सैल सोडा. रिलॅक्स. करणार आहोत आपण आता ताडासन. ताडासनासाठी स्थिती घ्या. दोन्ही पाय जोडलेले. बरं, आता ज्याला जास्त वेळ उभं राहून करणं शक्य नाहीये त्यांनी खुर्चीत बसा आणि खुर्चीमध्ये बसून जरी हे ताडासन केलं तरीही चालेल. ठीक आहे. खुर्ची किंवा टेबल तुम्हाला जिथे शक्य आहे तिथे बसून करा. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. नजर समोर. किंचितसं पावलामध्ये अंतर घ्या. नजर समोर. आता दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. आपण आता फॉरवर्ड बेंड केला. बरोबर. आता थोडंसं स्ट्रेचिंग वाला आपण करूया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. नजर समोर.
जास्तीत जास्त खेच दोन्हीही हातांना व्हर्टिकली आणि त्यानंतर आपल्या टाचा जमिनीपासून वर उचला आणि संपूर्ण शरीराला खेच द्या. जास्तीत जास्त टाचा वर, नजर समोर, स्वतःचा बॅलन्स सांभाळा. स्ट्रेच, स्ट्रेच, स्ट्रेच. छान. सावकाश टाचा खाली घ्या. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्या. करणार आहोत आपण तिर्यक ताडासन. बरोबर. आणि आता आपल्याला एकदा उजव्या बाजूला बेंड व्हायचंय आणि मग डावीकडे. बरोबर. साईड वर बेंड. उजवीकडे, डावीकडे. जास्तीत जास्त स्ट्रेच घेण्याचा प्रयत्न करा. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. लास्ट राऊंड. उजवीकडे आणि डावीकडे. सेंटर. दोन्ही पाय जोडून घ्या. हातांच्या बोटांची गुंफण सोडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत दोन्ही हात साईडने खाली येऊ देत. अगदी सावकाश. बरं. आणि विश्रांती. रिलॅक्स. मान मागे सैल सोडून विश्रांती. करणार आहोत आपण एक पादतोलासन. लहान मुलांसाठी अतिशय उपयुक्त, त्याचबरोबर मोठ्यांसाठी सुद्धा हे आसन उपयुक्त आहे. एक पादतोलासन म्हणजेच आपल्याला एका पायावर आपला बॅलन्स सांभाळायचा आहे. इथे आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि आपल्याला बॅलन्स सुधारणं सोपं जातं. तर हे सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. एकत्रित करूया आपण हे आसन, एक पादतोलासन. तर इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवा. हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आडवे. हाताचे तळवे जमिनीला समांतर असतात. ठीक आहे. बरं, आता इकडे जर तोल जात असेल तर भिंतीला टेकून उभं राहा आणि ही कृती करण्याचा प्रयत्न करा. आणि आता आपला फक्त उजवा जो पाय आहे तो वर उचला. उजवा पाय वर उचला आणि पाऊल जे आहे ते अँकल जॉईंट्स मधून जमिनीकडे ताणा. उजव्या पायाचं पाऊल अँकल जॉईंट्स मधून जमिनीकडे ताणा. बरं, आता इथे भिंतीला टेकून उभं राहायला हरकत नाहीये. भिंतीला टेकून उभं राहा, काही हरकत नाही. हा. आणि नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. कुठल्याही एका ठिकाणी बघा आणि तिथे आपलं कॉन्सन्ट्रेशन आणि आपला बॅलन्स सांभाळा. बरोबर. पाऊलं जमिनीकडे, आपण उजवं पाऊल जमिनीकडे ताणलंय. आणि आता ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या, नमस्कार स्थितीमध्ये. परफेक्ट. छान. आणि एक हलकासा स्मित हास्य चेहऱ्यावरती. आपण जे वृक्षासन पुढे बघणार आहोत त्याच्याही आधीची पायरी आहे. छान. सावकाश दोन्ही हात खाली करा आणि उजवा पाय सावकाश खाली ठेवा. दोन्ही हात सुद्धा खाली येऊ दे. थोडा वेळ विश्रांती घ्या. आपला संपूर्ण शरीराचा भार डाव्या बाजूला जातो, म्हणून थोडा वेळ विश्रांती. आणि आता हीच सेम कृती आपण विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात खांद्यातून सरळ. हाताचे तळवे जमिनीला समांतर. पाचही बोटं जोडलेली. आता डावा पाय वर उचला आणि पाऊल जमिनीकडे ताणा. बरोबर. नजर समोर. इथे स्वतःचा बॅलन्स सांभाळा. इकडे आपण स्थिर झालो, आपल्याला असं वाटलं की आपण इथे आता कम्फर्टेबल आहोत, तर मग पुढची कृती हात डोक्याच्या दिशेने वर नेण्याची. नमस्कार स्थितीमध्ये. दोन्हीही दंड दोन्हीही कानांना लागू देत. नजर एका बिंदूकडे स्थिर. श्वास घेतोय, सोडतोय. छान. उलट चाल करताना दोन्ही हात खाली येतील. डावा पाय खाली येईल आणि विश्रांती. रिलॅक्स. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. मान मागे सैल सोडा. स्टँडिंग मध्ये आज आपण सुलभ हस्त पादासन पाहिलं आणि त्यानंतर एक पादतोलीस ही दोन नवीन आसनं आपण पाहिली. बैठक स्थितीमध्ये आज आपण मार्जरासन बघणार आहोत.
आणि त्याचबरोबर उष्ट्रासन, सुलभ उष्ट्रासन ही 2 आसनं बघणार आहोत बैठक स्थितीमध्ये. ही आसनं वज्रासनातून पुढे जाणारी आहेत. तर मार्जरासन जे आहे हे ज्यांना सर्व्हायकलचा त्रास आहे, त्यांच्यासाठी मार्जरासन अतिशय उपयुक्त ठरतं. फक्त ज्यांना पाठीचा त्रास आहे, त्यांनी मार्जरासन भाग 2 करणं टाळायचं आहे. ज्यांना पाठीचा आणि कंबरदुखीचा त्रास आहे त्यांनी. बाकी बाकी ज्यांना हे आसन आणि त्याचबरोबर मार्जरासन जे आहे हे थायरॉइडसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त ठरतं. लहान मुलं पोक काढून चालतात किंवा ते बसताना त्यांचा पाठीचा मणका असा ते पोक काढून बसतात. तर त्याच्यासाठी सुद्धा हे मार्जरासन अतिशय उपयोगी ठरतं. आणि पुढे आपण बघणार आहोत उष्ट्रासन. तर उष्ट्रासनासाठी पुन्हा कंबरदुखीसाठी हे आसन चांगलं आहे. पण सुलभ आपण आज उष्ट्रासन बघतोय. तर प्रयत्न करायला हरकत नाहीये. ही दोन्हीही आसनं मी आधी दाखवते कशी केली जातात. मग आपण एकत्रित करणार आहोत. वज्रासनातून पुढे जाणारी ही आसनं आहेत. तर आपल्याला इथे विधिवत वज्रासन करून घ्यायचंय. सुरुवातीला आपण करणार आहोत उष्ट्रासन. तर ते बघून घ्या कसं केलं जातं. जे जुने साधक आहेत त्यांना माहिती आहे. नवीन साधकांनी आधी बघून घ्या. तर उष्ट्रासनासाठी आपण गुडघ्यांवर उभे राहणार आणि मॅटवर बसून दोन्हीही आसनं करण्याचा प्रयत्न करा. खाली चटई किंवा चादर असेल तर गुडघ्यांना दुखापत होऊ शकते. आता इथे सुलभ उष्ट्रासनासाठी आपल्याला दोन्हीही गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचंय. उष्ट्र म्हणजे काय? उंट. कॅमल पोज याला म्हणतात. आणि आता पावलं बघा. पावलांचं माउंटन. दर्शनाताई तुम्ही करायला हरकत नाहीये, कारण की तुम्हाला प्रॅक्टिस आहे ती. आता इथे पावलांचं माउंटन करायचं म्हणजेच काय? तर आपल्या पायाची जी बोटं आहेत ती जमिनीवर असतील आणि टाचा ज्या आहेत या सिलिंगच्या दिशेला. बघा अशा प्रकारे. हे म्हणतात याला पावलांचं माउंटन. टाचा सिलिंगकडे, पायाची बोटं जमिनीवर. ही स्थिती आपली झाली, की मग हाताची पाचही बोटं जुळवायची आणि ती आपल्या जिथे आपलं शेवटचं माकड हाड आहे, तिथेही आपल्याला हातांची पकड ठेवायची. बघा हाताची पाचही बोटं जमिनीला पॉइंटेड आहेत. ठीक आहे? इथे खांदे जे आहेत हे मागून एकमेकांच्या जवळ येतात आणि हाताची कोपरं ताणली जातात. आपण बघतोय सुलभ उष्ट्रासन. आणि आता पुढची कृती. हळू आपल्या कमरेचा भाग आपण पुढे ढकलतो म्हणजे आपलं पोट पुढे जातं. आपण मागून पुश केल्यामुळे आपलं पोट पुढे जातं. आता ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी फक्त एवढीच कृती करायची आहे. बाकीच्यांनी आपला डावा हात तसाच ठेवायचा कमरेवर. फक्त उजव्या हाताने उजवी टाच पकडायची आणि मान मागे सैल सोडायची. मी तुम्हाला मुद्दाम मागून दाखवते, कारण की तुम्हाला नीट कळलं पाहिजे म्हणून. बघा डावा हात पूर्णपणे कमरेवर आहे सपोर्टसाठी. उजव्या हाताने उजवी टाच पकडली आणि मग सावकाश पुन्हा वर यायचं. उजव्या हाताचा सपोर्ट पुन्हा कमरेच्या ठिकाणी घ्यायचा. आता थोडीशी क्रॉस करून दाखवते. आणि मग पुन्हा मागून कमरेला पुश करायचं, पोट पुढे येतं. उजवा हात सपोर्टसाठी कमरेवर ठेवायचा आणि डाव्या हाताने डावी टाच पकडायची आणि मान मागे सैल सोडायची. आणि मग सावकाश उलटचाल करताना हळूहळू मान सरळ होईल आणि डावा हात पुन्हा आपल्या कमरेवर येईल. मग आसन सोडताना पुन्हा दोन्ही हात खाली घ्यायचे. पावलांचं माउंटन सोडून द्यायचं. गुडघे मांड्या जळून घ्यायच्या आणि वज्रासनामध्ये स्थिर व्हायचं. ठीक आहे? तर आधी आपण उष्ट्रासन करूया आणि त्यानंतर तुम्हाला मी पुन्हा मार्जरासन दाखवते. ठीक आहे? सावकाश एकेका पायाने वज्रासन घ्या. वज्रासन करून घ्या. एक-एक पाय. दोन्ही पाय समोर घ्या आणि एक-एक पाय फोल्ड करा. दोन्ही हात आपल्या मांडीवरती, डोळे अलगद मिटून घ्या. आणि वज्रासन हे एक मेडिटेटिव्ह आसन आहे. त्यामुळे इथे थोडा वेळ तरी थांबण्याचा प्रयत्न करा. ज्यांना जास्त वेळ बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घाला आणि जेव्हा आपण उष्ट्रासन करू तेव्हा गुडघ्यांवर उभे राहा. खाली कृपया मॅट घ्या. चटई किंवा चादर असेल तर गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो. डोळे मिटून देहधारणा, प्राणधारणा. देहधारणेमध्ये आपल्याला आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतिबंध तपासून पाहायचा आहे. आणि प्राणधारणा म्हणजे जाणीव आपल्या श्वासाची, इनर अवेअरनेस. करूया आपण सुलभ उष्ट्रासन आणि त्यासाठी गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्हीही गुडघ्यांमध्ये थोडंसं अंतर घ्या.
आपल्या पावलाच द माउंटन करा. आपली पायाची बोटं जमिनीवर आणि टाचा सिलिंगच्या दिशेला. बरोबर. दोन्हीही हात आता आपल्या कमरेवर ठेवा, जिथे आपलं माकड हाड आहे. हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड असतील. नजर समोर घ्या. उष्णासनामुळे सुद्धा आपली लंग्स कॅपॅसिटी वाढते आणि पुन्हा थायरॉइड किंवा आपल्या श्वसनासंबंधी काही विकार असतील तर ते सुद्धा दूर व्हायला मदत होते. आणि आता हळूहळू आपल्या कमरेचा भाग पुढे ढकला, मागून पुश करा, म्हणजे आपलं पोट पुढे येईल. आपली मान मागे अजिबात घाई करू नका मान मागे नेण्याची. आता डावा हात तसाच कमरेवर ठेवा आणि उजव्या हाताने उजवी टाच पकडा. प्रयत्न करा. उजव्या हाताने उजवी टाच. ज्यांना पाठीचं दुखणं आहे त्यांनी मात्र टाच न पकडता थोडंसंच बॅकवर्ड बेंड घ्या. उजव्या हाताने उजवी टाच पकडा आणि मान मागे सैल सुद्धा. खांदे मागून एकमेकांच्या जवळ. आपल्या बरगड्या, फुफ्फुस, छातीचे सगळे स्नायू ताणले जातात. बरोबर, छान. उलट चाल करताना हळूहळू मान सरळ आणि उजवा हात पुन्हा आपल्या कमरेवर. थोडा वेळ हात खाली, तिथल्या तिथेच विश्रांती. पावलाचं माउंटन तसंच ठेवा आणि पुन्हा हीच कृती आपण विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही हात आपल्या कमरेवर, हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड, कमरेचा भाग पुढे ढकलूया. उजवा हात सपोर्टसाठी कमरेवर असेल आणि डाव्या हाताने डाव्या पायाची टाच पकडा. मान मागे सैल सूर. बरोबर. खांदे मागून एकमेकांच्या जवळ. श्वास घेतोय, सोडतोय. तोंड बंद, श्वास बंद. छान. उलट चाल करताना हळूहळू मान सरळ. डाव्या हाताचा सपोर्ट पुन्हा कमरेवर द्या. दोन्ही हात खाली घ्या. पावलाचं माउंटन सोडून द्या. दोन्ही गुडघे आणि मांड्या जोडून घ्या आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे मिटून आपण जे उष्ट्रासनाची कृती केली त्याचा मनातल्या मनात मागोवा. श्वासाची गती वाढली आहे की संथ आहे, कुठे जास्त दुखापत झाल्यासारखं वाटतंय का, हे आपलं आपण तपासून पहा. पुढे आपण बघणार आहोत मार्जरासन. मार्जरासनसाठी आधी मी दाखवते, मग आपण एकत्रित करूया मार्जरासन. तर इथे सुद्धा आपल्याला गुडघ्यांवर उभं राहायचंय आणि आपल्या गुडघ्यांमध्ये आपल्याला आपल्या शोल्डर एवढं अंतर घ्यायचंय. तर हे कसं घ्यायचं बघा. दोन्हीही गुडघे आधी लांब करायचे. सीटचा भाग पुन्हा पायावर घ्यायचा. आपल्या उजव्या हाताचं जे कोपर आहे ते उजव्या गुडघ्याला लावून घ्यायचं आणि डावा जो आपल्या उजव्या हाताची जी बोट आहे त्याप्रमाणे आपला डावा जो गुडघा आहे तो ऍडजस्ट करायचा. त्यानंतर आपल्या दोन्हीही हातांची कोपरं दोन्हीही गुडघ्याला लावून घ्यायची. हाताची पाचही बोटं जोडलेली ठेवायची. ठीक आहे. ही स्थिती पक्की झाली की मग खांद्यातून दोन्ही हात आणि गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करायचे. बघा, संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये दिसतंय. दिसलंय तुम्हाला? अशा प्रकारे हे आपल्याला शोल्डर एवढं अंतर घ्यायचं दोन्हीही गुडघ्यांमध्ये. आता मी थोडीशी क्रॉस होते. पावलं बघा जमिनीकडे फ्लॅट आहेत. दोन्हीही पावलं जमिनीकडे फ्लॅट आहेत. आपली नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. मार्जरासन भाग 1 आणि 2 आपण करणार आहोत. तर भाग 1 मध्ये आपल्याला आपली मान हळूहळू सिलिंगकडे न्यायची, म्हणजे आपला चेहरा आणि आपली नजर सिलिंगकडे. हा झाला मार्जरासन भाग 1. उलट चाल करताना पुन्हा सावकाश आपली नजर मध्यभागी येईल. आपला पाठीचा कणा सिलिंगला समांतर आणि पोटाचा भाग जमिनीला समांतर येईल. ज्यांना पाठीची दुखणी आहेत त्यांनी मार्जरासन भाग 2 करणं टाळायचं. मार्जरासन भाग 2 मध्ये आपल्याला आपली हनुवटी आपला कॉलर बोनकडे घेऊन जायची. म्हणजे इथे पाठीचा मणका जो आहे हा सिलिंगच्या दिशेने ताणला जातो. हे झालं मार्जरासन भाग 2. म्हणजे आपल्या थायरॉइड आणि पॅराथायरॉइड या दोन्हीही ग्रंथींवर ताण आणि दाब येतो.
आणि उलट चाल करताना पुन्हा आपली मान मध्यभागी येईल, नजर दोन्ही हातांच्या मध्ये. ठीक आहे, करूया सुरुवात मार्जनासनसाठी. काही अडचण असेल तर आपण वर्गाच्या शेवटी सॉल्व्ह करूया. आता दोन्ही गुडघ्यांवरती उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्या. खाली मॅट किंवा थोडीशी जाड चादर ठेवा. एकदम फरशीवर केलं तर दुखू शकतं गुडघ्याला. आता पुन्हा आपल्याला सीटचा भाग पुन्हा पायांवर येऊ दे. उजव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याला लावून घ्या आणि उजव्या हाताच्या बोटाप्रमाणे जे आपल्या हाताचा पंजा आहे त्याप्रमाणे आपला डावा पाय डावा गुडघा ऍडजस्ट करा. बरोबर. आणि आता दोन्ही हातांची कोपरं दोन्ही गुडघ्यांना लावून घ्या. हातांची पाचही बोटं जोडलेली आहेत. आणि आता हळूहळू खांद्यातून दोन्ही हात आणि गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करा. आपली नजर दोन्ही हातांच्या मध्ये. पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. आपले पोटाचे स्नायू अगदी ढिले सोडून द्या. जमिनीकडे रिलॅक्स करा. बरोबर, छान. कुठेतरी नकळत आपण आपल्या खांद्यामध्ये स्टिफनेस पण आणतो, तर तो अगदी घालून रिलॅक्स करा. आणि आता करूया मार्जनासन भाग 1. थोडंसं श्वासाकडे लक्ष देऊन कृती करण्याचा प्रयत्न करूया. आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपली मान आपली नजर सिलिंगकडे न्यायला सुरुवात करा. आणि आता इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेतोय आणि सोडतोय. कुठेही ब्रीदिंग होल्ड न करता आपला नैसर्गिक श्वास चालू असेल. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. शक्य असेल तर दातावर दात लावून घ्या, म्हणजे गळ्यावरती समोरच्या बाजूने पूर्णपणे ताण, मागच्या बाजूने दाब, पाठीच्या मणक्याला एक अंतर्वक्र आकार प्राप्त होतो. एक आर्च आहे तिथे. गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना ताण आहे. चेहरा शांत, जाणीव श्वासाची. छान, परफेक्ट. शक्य असेल तेवढं वर बघण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नाही. उलट चाल करताना डोळे उघडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सावकाश सावकाश आपली मान पुन्हा मध्यभागी येईल. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. करूया मार्जनासन भाग 2. आता इथे ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळा. आता पुन्हा एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करा. चिन लॉक टू द युअर कॉलर बोन. हनुवटी गळ्याकडे घेऊन जा आणि पाठीचा मणका सिलिंगकडे ताण. आता ह्या पाठकण्याला कमानीसारखा आकार प्राप्त होतो. गळ्यापासून पोटापर्यंतचे स्नायू तिथे प्रेशर आहे. आता इथे तुम्ही दीर्घ श्वसन करू शकता. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास घ्या. पाठकणा अजून वर ताणला जाईल. छान. आणि सावकाश श्वास सोडा. पुढे चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत पुन्हा आपली मान मध्ये बघेल. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. गुडघे मांड्या जोडून घ्या मागच्या मागे आणि वज्रासनामध्ये स्थिर. आता इथे आपल्या मनगटावरती थोडासा प्रेशर येतो, म्हणून थोडेसे हात झटकून घ्या. मनगटावरती प्रेशर येतो आपल्या, म्हणून हात झटकून घ्यायचे. डोळे मिटून इथे थोडा वेळ मार्जनासनचा मनातल्या मनात मागवा. एकेका पायाने आपण वज्रासन सोडून देऊया आणि बैठक स्थितीमध्ये विश्राम. दोन्ही पायांमध्ये अंतर, मान मागे सैल सोडून रिलॅक्स. आपण आज पाठीवर पडून आणि पोटावर पडून आसन बघणार आहोत. पाठीवर पडून आज आपण बघणार आहोत उत्तान वक्रासन. ज्यांना पाठकण्याची दुखणी आहेत त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. याला कॉन्ट्राइंडिकेशन वेगळे असे काही नाहीयेत, सगळेजण करू शकतात.
आरामदायी किंवा विश्रांतीकारक हे आसन आहे उत्तान वक्रासन. थायरॉइड आणि त्याचबरोबर डायबेटिक्ससाठी अतिशय उपयुक्त आहे हे आसन. आणि त्याच्यानंतर आपण पोटावर पडून बघणार आहोत ते म्हणजे सुलभ किंवा अर्धशलभासन. तर हे पुन्हा ज्यांना सायटिका किंवा व्हेरिकोज वेनचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे, जे आपण पोटावर पडून बघणार आहोत ते आसन. आणि त्याचबरोबर ज्यांना कंबरदुखीचा किंवा पाठीच्या मणक्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे आसन अतिशय उपयुक्त ठरतं. दोन्हीही आसनं सोपी आहेत, पण तरीही मी तुम्हाला आधी दाखवते, मग आपण एकत्रित करूया. तर आधी मी दाखवते उत्तान वक्रासन. इथे पाठीच्या आपल्याला एका कुशलावरून पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. त्यानंतर दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करायचे, उजवा आणि डावा. आपल्या टाचा ज्या आहेत त्या सीटच्या जवळ ओढून घ्यायच्या अशा प्रकारे हाताच्या आधाराने. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी जुळलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आणि ती पकड जसं आपण उशी कशी घेतो डोक्याच्या खाली, तशी आपल्याला ही हाताची पकड घ्यायची. आता आपले खांदे आणि कोपरं पूर्णपणे जमिनीवर आहे. ही स्थिती पक्की झाली की आपले जोडलेले पाय जे आहेत हे उजवीकडे जातील आणि मान डावीकडे. इथे हाताची कुठलीही स्थिती न बदलता आपले फक्त पाय उजवीकडे गेलेत आणि मान डावीकडे. डाव्या बाजूच्या हाताच्या किंवा कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करायचा. हे झालं एका बाजूने हे आसन अशा प्रकारे दिसतं. उलट चाल करताना पुन्हा आपले पाय आणि मान मध्यभागी येईल. आता इथे आपली टाचा सीटपासून लांब जातात, तर त्या पुन्हा हाताच्या आधाराने सीटच्या जवळ ओढून घ्यायच्या. पुन्हा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ही पकड डोक्याच्या मागे ठेवायची. आता आपले हे जोडलेले पाय डावीकडे जातील आणि मान उजवीकडे. बघा इथे पावलावर पाऊल आहे, गुडघ्यावर गुडघा आहे आणि उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करायचा. डोळे मिटून त्यानंतर इथे थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न. उलट चाल करताना डोळे उघडायचे आणि मग पाय आणि मान मध्यभागी येईल. हाताची जी स्थिती आहे ती सोडून जायची. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. आपण हे पाहिलं उत्तान वक्रासन. त्यानंतर पोटावर पडून आपण बघणार आहोत अर्धशलभासन. तेही दाखवते, मग आपण एकत्रित दोन्हीही आसनं करू. तर इथे पोटावर पडून विश्रांती घ्यायची. विश्रांती घेतल्यानंतर दोन्ही पाय जोडून घ्यायचे. आपले हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. बघा हातापायांचे जे तळवे आहेत ते सिलिंगच्या दिशेला आहेत. आता इकडे जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आपली हनुवटी जमिनीवर चिटकवायची किंवा ठेवायची. म्हणजे आपली चिन ही पूर्णपणे फ्लोअरला टच करायची. त्यानंतर आपले दोन्हीही हातांचे तळवे आपल्या मांडीच्या खाली घ्यायचे. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली. ही स्थिती पक्की झाली की मग आपला एक एक पाय वर उचलायचा, गुडघ्यातनं सरळ ठेवून. सुरुवातीला उजवा पाय वर उचलायचा, हनुवटी कुठेही वर न उचलता फक्त आपण एक एक पाय वर उचलतो. हे आहे अर्धशलभासन. शलभ म्हणजे बॅट, टोळ म्हणतात त्याला. त्याप्रमाणे ही कृती असते. आणि मग उजवा पाय खाली, त्यानंतर डावा पाय वर उचलायचा. हाताचा आधार जो मांडीच्या खाली आहे तो पॅसिव्ह असतो. यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न. आणि मग सावकाश डावा पाय खाली येईल. हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली आहे तो मग काढून घ्यायचा आणि विश्रांती घ्यायची. ठीक आहे. करूया आपण सुरुवात. आधी सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. सुरुवातीला आपण करणार आहोत उत्तान वक्रासन. सावकाश एका कुशीला वळा, पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर असेल. रिलॅक्स.
आपण आज करणार आहोत सायकलिंग। उत्तान वक्रासन करण्याआधी आपण थोडस सायकलिंग करणार आहोत। दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ। आता दोन्ही पाय थोडेसे वर उचला, गुडघ्यातनं सरळ ठेवून, आणि एक पाय सरळ एक पाय पुढे, जसं आपण सायकल कसं चालवतो तशी पायाची मुवमेंट करा। बरोबर। आणि खाली पावलं जी आहेत ती जमिनीला लागू दे, पायाची बोटं थोडीशी जमिनीला स्पर्श होऊ दे। हा, छान, बरोबर करताय। हम्म. त्यानंतर थोडीशी रिव्हर्स सायकलिंग करा, रिव्हर्स सायकलिंग। बरोबर, छान। थोडंसं वेट लॉस आपण इथं अगदी थोड्या थोड्या कृती घेतो, कारण की वेळेचा पण अभाव असतो आणि बरंच काही सांगायचं पण असतं, म्हणून आपण अगदी थोड्याशा कृती घेतो, प्रयत्न करतो। हं, थांबायचंय, दोन्ही पाय सरळ करा गुडघ्यातनं, आणि सावकाश जमिनीवर ठेवा। बघा, प्रेशर येईल तुमच्या ओटीपोटावर। वेट लॉस ज्यांना करायचा आहे, पोटाचा वाढलेला भाग कमी करायचा आहे, त्यांनी नेहमी सायकलिंग करत जा, थोडीशी आवर्तनं जास्त करत जा। रिलॅक्स, श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडा। रिलॅक्स। करूया आपण उत्तान वक्रासन, आणि त्यासाठी स्थिती घेऊया। दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये आले। आता दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा, पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी जोडलेली आपल्या टाचा हाताच्या आधाराने सीटच्या जवळ ओढून घ्या। दोन्हीही हाताच्या बोटांची गुंफण करा आणि ती पकड आपल्या डोक्याच्या मागे, जसं आपण उशी देतो त्याप्रमाणे। खांदे आणि कोपरं पूर्णपणे जमिनीवर आहेत आणि ती रिलॅक्स आहे, कुठेही वर न उचलता ती अगदी रिलॅक्स आहे। आता आपले जोडलेले पाय उजव्या बाजूला आणि मान डावीकडे, पाय उजवीकडे आणि मान डावीकडे। डाव्या हाताची कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा। डोळे बंद आणि देह धारण, बंद डोळ्यांनी आपला संपूर्ण आकृतीबंध तपासून बघा। आपली डावी बाजू हाताच्या कोपरापासून ते गुडघ्यापर्यंत ताणली गेली आहे। पाठीचा मणका, ओटीपोट इथे तुम्हाला हलकासा ट्विस्ट आहे। वक्र म्हणजे काय तर ट्विस्ट, एक हलकासा तीळ आहे, त्याची जाणीव। गुडघ्यावर गुडघा असेल, पावलावर पाऊल असेल, थोडासा गॅप राहत असेल तर हरकत नाहीये, जशी जशी प्रॅक्टिस आपण करू तसं तसं आपल्याला आदर्श स्थिती घेता येईल। तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू। श्वास घेतोय, सोडतोय, संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडलं। उलट चाल करूया, डोळे उघडा आणि आता सावकाश आपले पाय आणि मान मध्यभागी येऊ दे, अगदी सावकाश करा, कुठेही घाई गडबड नको। आणि आता टाचा ज्या सीट पासून लांब गेलाय त्या पुन्हा एकदा सीटच्या जवळ खेचून घ्या, आणि पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जोडवायचे। पुन्हा हाताची पकड डोक्याच्या मागे, खांदे कोपरं न उचलता कृती करण्याचा प्रयत्न करा। आता आपले जोडलेले पाय डावीकडे आणि मान उजवीकडे, खांदे कोपरं जमिनीपासून वर उचलायची नाही, पूर्णपणे जमिनीवर आहे। हा, बरोबर, छान। उजव्या हाताच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा, डोळे बंद, आणि पुन्हा एकदा देह धारणा। आपली डावी बाजू जमिनीकडे सैल सोडा, उजवी बाजू हाताच्या कोपरापासून ते गुडघ्यापर्यंत ताणली गेली आहे। विरुद्ध बाजूने पाठीच्या मणक्याला ताण दाब जाणवतोय आणि पीळ त्याचाही अनुभव आपण घेतोय। गळ्यावरती एका साईडने ताण आणि एका बाजूने दाब आहे। हा सगळा मनातल्या मनात याचा आपण निरीक्षण करतोय, आणि जोड श्वासाची, श्वास घेतोय, सोडतोय, चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये। छान। उलट चाल करताना डोळे उघडा आणि सावकाश आपली मान आणि पाय मध्यभागी येतील, हाताची पकड सोडा,
दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती, रिलॅक्स. इथे कुठेही श्वासाची गती वाढत नाही, कुठेही हृदयाची गती वाढत नाही. विश्रांतीकारक असं हे आसन आहे. सावकाश एका कुशीला वळा आणि पोटावर पडून विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेर. सावकाश. संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडून द्यावे. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. करूया आपण अर्धशलभासन आणि त्यासाठी स्थिती घ्या. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी इथे जोडलेली आहेत. आता जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीला टेकवा. चिन टच टू द फ्लोअर. आणि त्यानंतर आपले दोन्ही हातांचे तळवे आपल्या मांड्यांच्या खाली घ्या. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीखाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीखाली. पुन्हा इथे खांदे रिलॅक्स ठेवा. हनुवटी आपली जमिनीलाच आहे. आणि आता फक्त उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर. उजव्या हाताचा आधार जो मांडीच्या खाली आहे तो पॅसिव्ह होतो. इथे हनुवटी कुठेही वर न उचलता आपण ही कृती करतोय. आणि इथे थांबा. श्वास आपला चालू आहे. 5, 4, 3, 2, 1. परफेक्ट. उजवा पाय सावकाश खाली घ्या. पुन्हा आपली स्थिती तपासा. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जोडली. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूला. आता आपला डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. यथाशक्ती प्रयत्न. उजवा पाय पूर्णपणे जमिनीवर रिलॅक्स आहे. श्वास घेतोय सोडतोय, हनुवटी जमिनीवर. डाव्या हाताचा आधार मांडीच्या खाली, पॅसिव्ह आहे. 5, 4, 3, 2, 1. सावकाश. डावा पाय खाली येऊ दे. हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली आहे तो काढून घ्या आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. आपण केलेलं होतं अर्धशलभासन, सायटिका व्हेरिकोज वेन्ससाठी उपयुक्त. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर. टाचा आतमध्ये, पायांची बोटं बाहेर. हातापायांचे तळवे, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही पायांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स आहे. डोळे अंदर मिटून घ्या. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यमध्ये. शवासनाची आदर्श स्थिती आता आपण धारण केली आहे. पुढची 2 ते 3 मिनिटं आपण कुठलीही हालचाल न करता जमिनीवर स्वस्थपणे पडून राहणार आहोत. डोळे मिटून एकदम रिलॅक्स. खांदे रिलॅक्स. उत्तानम शववद्भूमौ शयनम तच्छवासनम. शवासनम श्रांतिहरम चित्त विश्रांतिकारणम. त्या श्लोकामध्ये असं म्हटलं आहे की जमिनीवर प्रेत उताणे पडून राहणे ही शवासनाची आदर्श स्थिती आहे. आणि त्यामुळे आपल्या मनाला आणि शरीराला विश्रांती मिळते. हे या शवासनाचे लाभ आहे. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करा, पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. आणि आज आपण जी जी काही साधना केली, दंडस्थितीपासून आपण सुरुवात केली, त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात मागोवा.
आपली दोन्हीही पावलं, पावलांची पाचही बोटं, तळपाय, टाच, खोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, आपल्या सीटचा भाग, कमरेचा भाग, हिप जॉईंट्स एकदम मोकळे करायचे, रिलॅक्स करायचे. आपले दोन्ही हात, हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा, रिलॅक्स. तिथे सगळे महत्वाचे स्नायू, जॉईंट्स रिलॅक्स करूया मनानेच. आपण त्या त्या भागाकडे जातोय आणि आपला तो भाग आपण मनाने शिथिल करतोय. आपला पाठीचा मणका, तिथे असलेली 33 मणक्यांची मान, ती जमिनीवर अलगदपणे विसावली आहे, तीही शिथिल होती. आपल्या पोटाचा भाग, तिथले सगळे महत्वाचे स्नायू शिथिल होत आहे. जाणीव आपल्या उर भागाकडे, आपल्या छातीचा पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, आपलं छोटस हृदय रिलॅक्स होत आहे, शिथिल होत आहे. आपल्या गळ्यातील आजूबाजूचे स्नायू शिथिल होत चालले आहेत. आपली हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल संची, संपूर्ण गबड्याचा भाग शिथिल होतोय. आपले दोन गाल, दोन कान, नाक, नाकाचा शेंडा, दोन्ही नाकपुड्या शिथिल होत आहे. अंतर पिटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, आपल्या टाळूचा भाग आणि आपले केस शिथिल होत आहेत, रिलॅक्स होत आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आपलं संपूर्ण शरीर कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे आणि याची आपल्याला जाणीव आहे. आपण झोपत नाही आहोत, आपण विश्रांती घेत आहोत. आपली जाणीव हळूहळू आपल्या श्वासाकडे, श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना जाणवतोय. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाचीही जाणीव होते. श्वास घेताना आपलं पोट हलकं हलकं वर येत आहे. श्वास सोडताना ते नियंत्रित जमिनीच्या दिशेने जात आहे. प्राणधारणा, आंतरिक सजगता. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. मी माझ्या प्रत्येक श्वासासोबत एनर्जाइज होत आहे आणि मी माझा प्रत्येक श्वास सोडताना स्ट्रेस आउट होत आहे, तणावमुक्त होत आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. माझा रोजचा 1 तास मी हा स्वतःला देणार आहे, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला देणार आहे. म्हणूनच आपले आई वडील, गुरुजन, इष्ट देवता त्यांचं स्मरण करेल, त्यांना मनोभावे वंदन करूया. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. हळूहळू या आरामदायी स्थितीतून आपण बाहेर येणार आहोत. आपली जाणीव पुन्हा एकदा आपल्या देहाकडे घेऊन येऊया. आपल्या हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया.
दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत. हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि एक हलकासा खेच द्यायचा संपूर्ण शरीराला. आपण प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. एक हलकासा खेच संपूर्ण शरीराला. दोन्ही हात खाली घ्या आणि अगदी सावकाश डाव्या दिशेला वळा आणि हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीला ठेवा. अगदी सावकाश, कुठलीही घाई न करता, गडबड न करता. डोळे अलगद मिटलेले, दोन्ही हातांची ज्ञान, एक ओंकार आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास घेऊन घ्या. श्वास सोडताना ओमचा उच्चार. ओ. काही क्षण शांत व्हा. दोन्ही हात जोडून घेऊया आणि शांती पाठ. ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शांती शांती शांतीः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने सरळ वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सगळं सोडून देत आहोत आणि आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन. नेत्रस्पर्श. अणुबळ डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न झाला. कोणाला काही अडचण असेल तर प्लीज विचारा. म्हणजे काही समजलं नाही, कुठलं आसन समजलं असेल तर प्लीज विचारा. हँड राईज करून तुम्ही शंका विचारू शकता. भेटूया मग उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. सगळ्यांना शुभ दिवस. मीटिंग एंड करते.